महाराष्ट्रामध्ये पावसाचा धुमाकूळ, शेती वाहून गेली, घरं वाहून गेले, माणसं वाहून गेले। महाराष्ट्रामध्ये एकच हाहाकार, शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी। पाऊस कुठे जास्त झाला, कुठे वाहून घरं गेली, कुठे जमिनी वाहून गेली, कुठं तलाव फुटले, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ पूर्ण बघा। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या 8 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये पावसाचा अक्षरशः धुमाकूळ चालू आहे। कारण हा परतीचा पाऊस आहे आणि परतीच्या पावसामध्ये लोकांचा कापूस, तूर, उडीद, सोयाबीन आणि जे काही नगदी पिकं होते हे पूर्ण अक्षरशः वाहून गेले आणि वाहून गेल्याच्या नंतर शासनाने आत्तापर्यंत पंचनामे केले नाहीत। ही दुःखद गोष्ट आहे। मित्रांनो, असंही कळतं आहे की काही ठिकाणी जीवितहानी पण झाली, परंतु शासनाने त्याचे पंचनामे केले नाहीत। आणि दुसरीकडं शासन फक्त सांगतंय की आणि मॅसेज पाठवतंय की महाराष्ट्रामध्ये आणखी 4 दिवस पाऊस येण्याची शक्यता आहे। मित्रांनो, वाट कसली बघताय? आपण ज्या ठिकाणी नुकसान झाली आहे त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्याचे पंचनामे करावेत। ज्या ठिकाणी जीवितहानी झाली आहे त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात यावी। ज्याचे गुरंढोरं गेले, ज्याचे जमीन वाहून गेली, त्याचे पंचनामे करून हेक्टरी 50,000 ते 2 लाखापर्यंत आणि ज्याची जीवितहानी झाली आहे अशा लोकांना 10 लाखापर्यंत शेतकऱ्यांना मदत शासनाने केली पाहिजे। मित्रांनो, आपण बघताय काही शेतकरी शेतामध्ये लोटांगण घालतायत, काही शेतकरी ओरडतायत की आमची जमीन वाहून गेली, आमचे घरदार गेले, आमचे ढोरं गेले, आमच्या शेळ्या गेल्या, कोंबड्या गेल्या, परंतु शासनाने आत्तापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही। फक्त आणि फक्त कागदी घोडे नाचण्याचं काम हे शासन करत आहे। मित्रांनो, शेतकऱ्याला आधार देण्याची गरज आहे। आज शेतकरी जगला तर आपण जगतो, ही वस्तुस्थिती महाराष्ट्रात आणि देशात आहे। कारण आपल्याला जगवणारा हा शेतकरीच आहे, म्हणून शेतकऱ्याला अगोदर जपलं पाहिजे आणि शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। कारण आज प्रत्येक मंडळामध्ये शेतकऱ्याचे हाल आणि शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेल्या आहेत, पिकं वाहून गेले आहेत। मित्रांनो, आपल्याला आज सोशल मीडियावर बघायला मिळतं, कारण अक्षरशः शेतकरी शेतामध्ये पोहण्याचं काम करत आहेत, लोटांगण घेण्याचं काम करत आहेत। कारण प्रत्येक जमिनीमध्ये आज पाणी साचलं आहे। सोयाबीन गेली, उडीद गेला, तूर गेली, सर्व काही होत्याचं नव्हतं झालं। म्हणून शेतकऱ्यांना आज आधार देण्याची गरज आहे। पंचनामे करून त्वरित त्यांना जी काही मदत देता येईल शासनाने ती दिली पाहिजे। आणि मित्रांनो, आपण बघताय की नांदेड जिल्हा असेल, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका असेल की बीड तालुक्यामध्ये काही गावं असतील, या ठिकाणी पूर्ण जे जुने तलाव होते 1980-70च्या दशकातले किंवा काळातले, तर ते तलाव फुटले आहेत आणि फुटल्यामुळं तेथील शेतकऱ्याची पूर्ण जमीन वाहून गेली आहे। एका शेतकऱ्याची नाहीत, अख्खं गावाची गावं शेतकऱ्याची वाहून गेली आहेत। कारण एका पाझर तलावामध्ये 21 हेक्टरपर्यंत त्याची साठवणूक क्षमता असते आणि त्या साठवणूक क्षमतेच्या जो काही पाणीसाठा असतो तो पाणीसाठा पूर्ण जमिनीच्या भिंत फुटल्यामुळं त्या खालील ज्या जमिनी आहेत त्या पूर्ण वाहून गेल्या आहेत। म्हणून शासनाने त्वरित पंचनामे केले पाहिजेत आणि पंचनामे करून त्वरित शेतकऱ्याला जेवढी मदत करता येईल तेवढी करून त्यांचे अश्रू पुसले पाहिजेत। कारण मित्रांनो, आज एकीकडं आसमानी संकट, सुलतानी आणि आसमानी संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे। कारण एकीकडे शेतकऱ्याला जो 15 वर्षापूर्वी भाव आहे तोच भाव आज मिळत आहे आणि एकीकडे सोन्याला भाव जो 15 वर्षापूर्वी 10,000 12,000 जो भाव होता तो
तो भाव आज 1,15,000 झाला आहे. परंतु शेतकऱ्याचं दुःख कोणीही समजून घ्यायला तयार नाही. कारण शेतकऱ्याला 15 वर्षापूर्वी 4,000 सोयाबीनला भाव होता आणि आजही शेतकऱ्याला 4,000च भाव आहे. कापसाला पण 3,500, 4,000, 5,000पर्यंत भाव मिळतो. उडदाला पण तसंच आहे. कारण शेतकऱ्याचा मालाला भाव वाढला नाही, परंतु सोनं असन, चांदी असन, कपडा असन, कुठलीही तेल असन, त्याचा भाव नक्की वाढला आहे. म्हणून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं काम या शासनाने केलं पाहिजे आणि शेतकऱ्याला हमी भाव दिला पाहिजे. कारण शेतकऱ्याला हमी भाव नसल्यामुळं शेतकरी हवालदिन आहे. आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल शेतकरी उचलू लागला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्यावेळेस जातो आणि शेतकऱ्यांना विचारतो की आज आपलं काय हाल आहे, तर शेतकऱ्याचं एकच दुःख आहे की आमच्या शेताला माल नाही. आमच्या मालाला शासनाने जर हमी भाव दिला तर आम्ही चांगल्यापैकी जगू शकतो, आमचं जीवनमान उंचवू शकतो, राहू शकतो. परंतु शासन असं करत नाही. गेल्या 15 वर्षापूर्वी सोन्याला 10,000 ते 12,000 रुपये भाव होता. आज आपण बघितलं मित्रांनो तर सोन्याला भाव 1,15,000 आहे. चांदी 1,35,000पर्यंत गेली आहे. परंतु शेतकऱ्याला जो काही भाव आहे तो मात्र कुठेही वाढलेला दिसत नाही. म्हणून शेतकरी जिथं आहे तिथंच आहे. कुठंतरी शेतकरी दुःखी आहे. गेल्या 8 दिवसापासून तर शेतकऱ्याचे खूप हाल आहेत. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्याची जमीन वाहून गेली, त्याच्या कोंबड्या गेल्या, गुरंढोरं गेले आणि एवढंच नाही तर जो त्याला निवारा असतो तो पण वाहून गेला. बऱ्याच ठिकाणी अशा काही घटना घडल्या आहेत. म्हणून शासनानं त्वरित याच्यावर पंचनामे करून जे काही शेतकऱ्याला मदत करता येईल तेवढी केली पाहिजे. मित्रांनो, आपल्याला शेतकऱ्यांविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.